नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज एकदम झटपट होणारा असा नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे। कृती तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी जर किचन रेसिपीज ह्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर आपण हा नाश्त्याचा पदार्थ बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी एवढं ताजं दही घेतलेलं आहे। त्यात मी 1 छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट, 1 छोटा चमचा जीरा पावडर आणि 1 छोटा चमचा काळी मिरपूड घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस ह्या दह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले की त्यात 1 चमचा इतकं बेसन पीठ मी टाकून घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ देखील दह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यातल्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि या पद्धतीने दही तयार करून घ्यायचं आहे। आता इकडे मी एक तडका पॅन गॅसवर ठेवून घेतलं आहे, त्यात 1 चमचा इतकं तेल टाकून घेतलं आहे। तर आपण इथे फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचा राई टाकून घेतली। राई चांगली तडतडली की त्यात 8-9 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ही फोडणी दह्यावर टाकून घ्यायची आहे आणि दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामध्ये ही फोडणी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि यात आता हे जे ब्रेड स्लाइस आहेत ते व्यवस्थित असे डीप करून घ्यायचे। तर इथे मी गव्हाचा ब्रेड वापरलेला आहे, तुम्ही नॉर्मल मैद्याचा ब्रेड वापरला तरी चालेल। आणि या पद्धतीनं दह्यामध्ये व्यवस्थित असा ब्रेड बुडवून घेतला आहे आणि एकीकडे तवा गरम करायला ठेवला आहे। तर तवा गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं। तेलाऐवजी बटरचा वापर देखील करू शकता आणि यात तव्यावर आता जो दह्यामध्ये डीप केलेला ब्रेड आहे तो ठेवून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी असे 2 स्लाइस केले आहे एका ब्रेडचे। तर तुम्हाला हवं असेल तर अख्खा ब्रेडचे स्लाइस देखील तुम्ही असे फ्राय करून घेऊ शकता। असे गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे चांगले आणि त्यानंतर हे असे पलटवून घ्यायचे आहे। दोन्ही साईड अशा गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचे आहेत तव्यावर आणि त्यानंतर आपला हा दही टोस्ट तयार झालेला आहे। तर एकदम छान सोपी झटपट होणारी ही कृती आहे, ही रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।